नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. लेंगरे येथे महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला लेंगरे मंडळातील खातेदार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महाराजस्व समाधान शिबिरामध्ये शासनाच्या विविध विभागांनी एकत्र येत नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचे काम केले. महसूल, कृषी, भूमी, अभिलेख, आरोग्य तसेच पंचायत समितीचे विविध विभाग या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांना जाती दाखले, अपंगत्व प्रमाणपत्र, बचत गटांना व्यवसायासाठी कर्जाचे धनादेश, नवीन रेशन कार्ड तसेच 7/12 दुरुस्ती आदी विविध योजनांचा लाभ देण्यात आला. महसूल विभागाने पुढाकार घेत नागरिकांची प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याचे काम केले. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण शिबिराचे नियोजन लेंगरे मंडळाचे मंडळ अधिकारी सुनील पाटील यांनी केले. तसेच मंडळातील सर्व अधिकारी, ग्राम महसूल सहाय्यक आणि ग्रामस्थांनी सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी केला. शिबिराच्या शेवटी बोलताना योगेश्वर टोपे, खानापूर तहसीलदार यांनी सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानले. शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांचे मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. लेंगरे येथे पार पडलेल्या या महाराजस्व समाधान शिबिरामुळे अनेक नागरिकांची कामे मार्गी लागली असून शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे चित्र पाहायला मिळाले. तदनंतर हिराई स्वयंसहायता महिला समूह, हिराई पंचावर्तिया, तदनंतर शिवश्रामी स्वयं जिल्हा सदस्य डॉक्टर शीतलताई अमोलदादा बाबर, प्रशासनाच्या वतीनं सर्वप्रथम गाडवे मॅडम यांच्या शुभास्ते या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी आदरणीय शीतलताईंना विनंती करतो की आपण स्वागताचा स्वीकार करावा. या समाधान शिबिराकरता
आदरणीय शीतलताईंचा सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी होतो आहे. आदरणीय गाडगे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. उपाधीक्षक भूमी अभिषेक श्रीमती सरिता नागेकर. जोरदार टाळ्या सर्वांच्या वतीनं. पूर्व संयुक्त स्वयंसहायता महिला समूहाला 2,50,000, सुवर्ण स्वयंसहायता महिला समूहाला 1,70,000, रुद्रा स्वयंसहायता महिला समूह साळशिंगे साळशिंगेचे आहेत का? साळशिंगे आहेत. रुद्रा स्वयंसहायता महिला समूह 10 लाख रुपये. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या वतीनं. साळशिंगे रुद्रा स्वयंसहायता महिला समूह रुपये 10 लाख. शफक स्वयंसहायता महिला समूह लेंगरे रुपये 3 लाख. या लवकर 2 प्रतिनिधी. पुढील कार्यक्रम पुढे ऑफिसमध्ये चालू राहणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा विनंती करतो. सर्व लेंगरे ग्रामस्थ, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, आमदार महोदय यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. महाराष्ट्र समाजाशी निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमले आहोत. लेंगरे मंडळातील 11 गावातील सर्व नागरिक या ठिकाणी येऊन ज्या आम्ही विविध शासकीय विभागाच्या ज्या सुविधा दिलेल्या आहेत तर त्याचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. तर आजच्या या कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदारसाहेब माननीय सुभाषसाहेब बाबासाहेब उपस्थित होते. त्यांनी स्वतः मनोरंजन केलं तसेच त्याचे हस्ते दाखले वाटप केले. त्यानंतर प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन आपण काय नियोजन केलेलं आहे याची बागायची माहिती घेतली. त्याबद्दल मी माननीय धुळ्याचे आभार मानतो. त्यानंतर आपल्या विभागाचे पदाधिकारी माननीय बाबासाहेब तसेच आपल्या जिल्हा परिषद गटाच्या नवनियुक्त सदस्य माननीय मनीषाताई बागल असतील तसेच पंचायत समिती सदस्य असतील तसेच या गावचे सरपंच त्यानंतर आपल्या एकूण मंडळातील 11ही गावचे सर्व सरपंच तसेच सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य हे सर्व या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये पूर्वतयारीपासून आपल्यासोबत होते. त्यांनी सर्वांनी खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं. तसेच विविध विभागाचे आमचे सर्व सहकारी भूविभाग असेल, कृषी विभाग असेल, पंचायत समिती असेल तसेच महिला बाल विकास, आरोग्य विभाग सगळ्या विभागाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे सर्व कर्मचारी आहेत त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि या ठिकाणी सर्व स्वास्थ्य करून ज्या सुविधा नागरिकांना याच ठिकाणी देता येतील त्या याच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केले आणि जे देता येणार नाही त्यांना आपण आज स्वीकृती करून त्यांना आपण नंतर त्या सुविधा देणारच आहोत. आणि आपल्या या कार्यक्रमाला वेळावेळ काढून ज्या वेळेस व्यस्त होत्या तरी सुद्धा मान देऊन माननीय शीतलवहिनी बाबत या सुद्धा उपस्थित राहिल्या त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच सर्व नागरिक या ठिकाणी आपण उपस्थित राहून आपापल्या या ज्या काही योजनांचा आपण लाभ त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या तुम्ही घेण्यासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम
तोपर्यंत सर्व स्टॉल आपण चालू ठेवू आणि त्यानंतर म्हणजे शेवटचा लाभार्थी होईपर्यंत सर्व आमच्या अधिकारी कर्मचारी याच ठिकाणी राहतील. फक्त लाभ वाटपाचा